आत्ताची सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे. पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या 12 जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहे. आता राज्य सरकारने भलेसे कर्जमाफी केले नाहीत, परंतु शेतकऱ्यांना दिलासा दिलेला होता की आता शेतकऱ्यांना मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं पीक पाणी म्हणजे पीक विमा सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार आहे. राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत थेट पैसे रब्बी पिकाचे जमा होऊ लागलेले आहेत आणि आता 2,852 कोटीचा पीक विमाचा निधी मंजूर झालेला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे लवकर देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळणार आहे. आणि राज्य सरकारच्या आणि शासनाच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% ₹1चा पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे. शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर या 12 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना आता मोठ्या बैठकीमध्ये सांगितलेले आहे की त्या बैठकीमधली चर्चा सांगितलेली आहे की लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हंगामी पीक आणि रब्बी पिकाचे पीक विमा लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना आता पेरणी करण्यासाठी लवकरात लवकर पीक विम्याची पैशाची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया सुरू केल्यामुळे शेतकरी आता आनंदातच आहेत आणि आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा योजना या सर्व शेतकऱ्यांना च्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. हे पैसे सर्व शेतकऱ्यांना ₹1चा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता आनंद झालेला आहे. या शेतकऱ्यांनी ₹1चा पीक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना आता दुःख आलेलं आहे की आपण सुद्धा भरला असलं तर बरं झालं असतं. शेतकरी मित्रांनो, शेतकरी योजना काही सोडायच्या नाहीत. सरकारच्या माध्यमातून योजना असतात आणि त्या येतात का नाही लगेचच कळत असतं. शेतकरी मित्रांनो, हे तुमचं काम आता ₹1चं सर्व शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी असेल, अनेक खतासाठी असेल, आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली आहे का नाही शेतकऱ्यांसाठी. म्हणून आता शेतकरी मित्रांनो, ₹1चा तुम्ही जर विमा भरला असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे आले असते. आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसात या 12 जिल्ह्यांमध्ये पैसा जमा होण्याची शक्यता आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा असेल, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या योजना आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत आता. आणि 12 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. त्या 12 जिल्ह्यांची यादी आपण लगेचच सांगणार आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. पीक विमा योजनेचे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा या मंजूर झालेल्या निधीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती दिवसाने, 12 जिल्ह्यात असेल, 15 जिल्ह्यात असेल, 18 जिल्ह्यात असेल, असे 2-3 टप्पे केले जातील आणि त्या टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याची शक्यता आहे. 2023च्या खरीपाच्या हंगामी पिकाचा नुकसान भरपाई सरकारने दिलेली आहे. 181 कोटीचा निधीसुद्धा तवा मंजूर झाला होता, परंतु सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आणि दुष्काळी भागातील नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांना लाभ देण्याचंही जाहीर केलं होतं. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पंचायत करून सर्व शेतकऱ्यांना, दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा दिला होता. शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर 2024चा सुद्धा देण्याची शक्यता आहे. म्हणजे 2024 आणि 2025च्या या दोन्ही वर्षाच्या मध्ये हा पीक विमा भरला होता. तरी सर्व शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जाणार आहे. सर्व शेतकरी आता आनंदित झालेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर हे 2 कामे करून घ्यायची आहेत. कोणती कामे आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर बघा. म्हणजे तुमचं एक जर काम चुकलं की तुम्हाला पीक विम्याचे पैसे लेट येतील आणि तुम्हाला शेतकरी मित्रांनो पैसे येतील की नाही हे सांगता पण येणार नाही. तरी हे 2 कामे लक्षपूर्वक ऐका.
कोणती कामे आहेत हे 100% बघा. या शेतकऱ्यांना मिळणार लाभ. शेतकरी बांधवांना आता 2025चा पीक विमा योजनेची संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना यामुळे स्वतःचे कर्ज फेडता येऊ शकले नाही, परंतु शेतकऱ्यांना आता खर्च लागतो शेतीसाठी करण्यासाठी आर्थिक मदत, शैक्षणिक असेल आणि शेतामध्ये खतपाणी असेल अशा प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची अडचण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा देण्याचे ठरवलेले आहेत. असे बघा आता कोणत्या याद्या आहेत, सर्व जिल्ह्यांचे नावे सांगतो. परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी हे कामे 2 केलेली नाहीत त्यांनी लवकरात लवकर करा. ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आहे त्यांनी बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पात्र आहे की नाही किंवा तुम्हाला पीक विमा मिळणार का नाही हे तुम्हाला एक तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सबस्क्राईब केलं की एक लिंक येईल. तुम्हाला लगेचच लिंक आली की तुम्ही त्या लिंकवरती जाऊन आपली यादीमध्ये नाव आहे की नाही लगेचच पाहू शकता. तरी शेतकरी मित्रांनो, कोणत्या लिंकचं नाव आहे ते मी लगेचच सांगणार आहे. लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या लिंक व्हिडिओच्या माध्यमातून दावण्यात येईल. मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि मित्रांनो, तुम्हाला ती लिंक आली की लॉग इन करून तुम्ही लवकरात लवकर बघू शकता आपले नाव आहे का नाही आणि तुम्हाला सविस्तर माहितीसुद्धा मिळू शकते. मागील काही दिवसांमध्ये कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारच्या आंदोलनात करण्यात आलेली होती. त्यावरती सरकारने डोळे उघडलेले नाहीत आणि सरकारने शेतकऱ्यांसाठी खर्च आर्थिक मदत आवश्यक आहे म्हणून यादी आता सोडलेली आहे. म्हणजे त्यामुळे फुल नाही तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून शेतकऱ्यांसाठी सरकारने 64 लाख रुपये देण्याची पीक विम्याची यादी सोडलेली आहे. तरी शेतकरी मित्रांना आता लवकरात लवकर पीक विम्याविषयी काही 100% पैसे मिळणार आहेत. तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर जॉईन होऊ शकता आणि माहिती मिळवू शकता. तरी मित्रांनो, आता आपण 12 जिल्ह्याची नावे पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आवश्यक बघा. जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. बघा आता पहिला जिल्हा आहे. बघा सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघा. पहिला जिल्हा आहे जळगाव आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, नांदेड आहे, परभणी आहे आणि सांगली आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा 100% पैसे येऊ शकणार आहेत. मित्रांनो, 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे 100% येणार आहेत. तरी सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे की पीक विम्याचे 2-3 कामे आहेत ते लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.